मित्र काल ससा म्हणजे संस्कृती साळुंकेने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतल्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराला मिळाले टॉप 10 कंटेस्टंट. आता कालचा भाऊचा धक्का संपल्यानंतर कलर्स मराठीने एक छोटीशी झलक आजच्या दिवसाच्या नॉमिनेशन कार्याची दाखवली. या नॉमिनेशन कार्याअंतर्गत काही सदस्य इतर सदस्यांना नॉमिनेट करताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या म्हणजे या आठवड्याच्या नॉमिनेशन कार्याची एक झलक पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये जो सदस्य स्वतःच्या डोक्याने गेम खेळत नाही, दुसरे त्याला शिकवतात किंवा दुसरे सांगतात, दुसरे त्याला चालवतात, अशा सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. तर या नॉमिनेशन कार्याअंतर्गत पहिल्यांदा दीपाली सय्यद यांनी संकेत पाठक यांना नॉमिनेशनमध्ये टाकले आणि दीपाली सय्यद सांगताना दिसतात की संकेत पाठकचा आता गेम राहिलेला नाहीये. संकेत आता डोकं वापरून खेळताना दिसत नाही, असं म्हणून संकेतला दीपाली सय्यद याने नॉमिनेट केलं. त्यानंतर रेवा कौरसे याने तिच्या सागर दादाला नॉमिनेशनमध्ये टाकले. रेवा इथे सागरबद्दल बोलताना दिसते की हा जो माणूस आहे, ज्याला मी दादा म्हणते सागर, हा जो माणूस आहे माझा दादा सागर, याचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही. हा फक्त विशाल कोटियांच्या डोक्याने चालतो. त्यामुळे अशा सदस्याला मी नॉमिनेट करत आहे. यावर सागर बोलतो की हा खेळतो मी त्याच्या डोक्याने, तो चांगला खेळतो, काही काही गोष्टी मी त्याच्याकडनं नक्कीच घेतो. तर एकंदरीत स्पष्टपणे त्या प्रोमोमध्ये असं दिसतंय की दीपाली सय्यद हिने संकेतला नॉमिनेट केलं आहे, तर रेवा कौरसे हिने तिच्या दादाला म्हणजेच सागर कारंडेला नॉमिनेट केलं. तर या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी प्रत्येक सदस्याने 2-2 सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. तर इथे दीपालीने संकेतला नॉमिनेट केलं, यासोबतच अनुश्रीला देखील तिने नॉमिनेट केलं आहे. तर जी काही प्राथमिक माहिती समोर येते त्याच्यामध्ये नक्कीच संकेत, अनुश्री आणि सागर हे नॉमिनेट आहेत. याच्यामध्ये छोटू काळूडॉन देखील नॉमिनेशनमध्ये आलाय. तर एकंदरीत हे 4 सदस्य तरी आपल्याला नॉमिनेशन कार्याअंतर्गत दिसत आहे. याच्यामध्ये राखी सावंत देखील नॉमिनेट झाली. आता बघू याच्यामध्ये आजच्या दिवसामध्ये अजून कोण कोण सदस्य नॉमिनेट होतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मला असं वाटतं की छोटू आणि आपला हा जो सागर कारंडे आहे यांच्यावरती नक्कीच या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असणार आहे. तर मित्रांनो, प्रथम दर्शी तरी असं दिसते की संकेत, सागर, छोटू आणि काय त्याचं नाव अनुश्री माने असे 4 कंटेस्टंट नॉमिनेशनमध्ये आलेत. तर जी काही प्राथमिक माहिती मिळते त्याच्यामध्ये राखी सावंत हिचा देखील नंबर लागला आहे. तर हे एकूण 5 कंटेस्टंट सध्या तरी आपल्याला नॉमिनेशनमध्ये पाहायला मिळतात. तर या 5 कंटेस्टंटपैकी तुमचा सपोर्ट कोणाला आहे आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर? आणि काय वाटतं तुम्हाला, अजून कोणकोणते सदस्य या नॉमिनेशनमध्ये यायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.